पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्यामुळे काँग्रेस ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता. दरम्यान योग्य प्रस्ताव आल्यास वंचितसोबत जाण्याचीही काँग्रेसची तयारी. विदर्भातील महापालिकांमध्ये भाजपसोबत युती करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कार्यकर्त्यांची चर्चा करून आजच युती संदर्भातला अंतिम निर्णय घेणार. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस 50 ते 55 जागा, ठाकरेंची शिवसेना 27 ते 29 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 17 ते 18 आणि माकप 8 ते 10 जागांवर लढणार असल्याची माहिती. तर 7 ते 8 जागांवरील तिढा अजूनही काय. पवार कुटुंबियांचं एकत्रित नाताळ सेलिब्रेशन. खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसह इतर कुटुंबीयही उपस्थित. मुंबईतील ठाकरे बंधूंच्या युतीनंतर उद्धव आणि राज ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा AI फोटो व्हायरल. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे स्वतः राज आणि उद्धव ठाकरेंसोबत सेल्फी घेताना दिसून येतात. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल. रायगडच्या दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी. हॉटेल रिसॉर्ट हाऊसफुल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा रक्षक तैनात. सिंधुदुर्गात नाताळ आणि नववर्षाच्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची तळ कोकणाला पसंती. मालवणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी. 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा असल्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांचे हाल. नाताळच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा. विविध राज्यातील भाविक अंबाबाईच्या दर्शनाला. जालन्यातल्या सेवलीमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची हेळसांड. बेड उपलब्ध नसल्यामुळे महिलांना फरशीवर गादी घालून झोपवण्यात आलं. प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक व्हिडिओ समोर. नांदेडच्या सोनखेड शहरातील दुभाजकाला जोरदार धडक दिल्यामुळे कारला भीषण आग. आगीमध्ये एकाचा होरपळून मृत्यू. कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचं सांगण्यात येतं. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील सायगाटा गावामध्ये डिझेल टँकरनं घेतला पेट. आगीमध्ये संपूर्ण टँकर जळून खाक. सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील कुंभार टोलामध्ये घराला आग. घरात देवासमोर लावलेल्या दिव्यातील वात उंदरानं इतरत्र नेली. त्यामुळे घरामध्ये आग. यामध्ये घरातील महत्त्वाच्या सर्व कागदपत्रांसह इतर साहित्यही जळून खाक. भारतीय लष्करामध्ये आता मोठे बदल होणार. लष्कराकडून इंस्टाग्रामवर वापराच्या धोरणामध्ये बदल. सैनिकांना आता इंस्टाग्रामचा वापर फक्त पोस्ट बघण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी करता येणार. नागपूरमध्ये माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी मेंबरचा सुरक्षा दलांकडून खात्मा. ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील रामपा जंगलामध्ये हे ऑपरेशन पार पडलं. यानंतर घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी 2 महिलांसह 5 माओवाद्यांची प्रेत जप्त केली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.